अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. हे अरूपाव्यया पूर्णब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या निवा विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परकाचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नका आणू विचार चित्ता नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण. पार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी तुला परिदेवा कृपा करी. आहोळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुआ करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझा लाधता वशिला. नेहमी अध्यायाच्या आधी दासगणू महाराज जे ऑथर आहेत, जे लिखाण करतायत ह्या पोथीचं, ते त्यांचं मनोगत व्यक्त करतात. जनरली आपण किती चांगले आहोत हे ऑथर लिहित असतो. जनरली स्कॉलर मला किती माहिती आहे ह्याची दवंडी पिटत असतो. जनरली प्रवचनकार, कीर्तनकार आपण किती साधे आहोत पण आपल्याला किती ज्ञान आहे ह्याचं कुठेतरी सूक्ष्मतया सांगत असतात. पण जो खरा त्या पातळीला पोचलाय, जो खरा भक्त आहे, त्याला जाणीव असते की तो शून्य आहे. त्याला जाणीव असते की तो रिकामा आहे. आणि जेव्हा त्याला अशी जाणीव होते की तो शून्य आहे, तेव्हाच तो पूर्णत्वाला पोचतो. जेव्हा त्याला जाणीव होते की तो रिकामा आहे, तेव्हाच तो पूर्ण भरतो, फुलफिल होतो. दासगणू महाराज हे पूर्णत्वाला पोचले होते हे वाचून हे कळतं. नाही तर आपण कसं करतो, हो 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 मी तर पोथी रोज वाचतो, मी उपास पण करतो, मी असं करतो, मी तसं करतो, दाखवायला बापरे. आणि कदाचित आपण करत असू देवासाठी, पण ते दाखवणं याचा अर्थ आपण अजून रिकामे झाले नाही आहोत. याचा अर्थ आपण अजून शून्य नाही झालो. तर दासगणू महाराज काय म्हणतात, हे अरूपा अव्यया. अरूपा ज्याला रूप नाहीये. रूप मीन्स फॉर्म, फॉर्म मीन्स लिमिटेशन. अरूप मीन्स with no form. With no form means unlimited. Avyaya. Vyaya means division. Avyaya means undivided. It's you're infinite and whole. पूर्ण ब्रह्मा पंढरीराया. तो पंढरपूरचा विठ्ठल आहे, तो पूर्ण ब्रह्म आहे.
आणि दासगणू महाराज आराध्य दैवत होतं पंढरपूर. पंढरपूरचे होते ना ते. शिर्डी माझे पंढरपूर असं त्यांनीच लिहिलंय. जे आहे आरती आणि ते पंढरपूरचे होते. सज्जनांच्या विसावया मजला परते लोटू नको. जे दुर्जन असतात ना, त्यांना काय कोणी सपोर्ट करतं. का? कारण ते खोटं वगैरे काय-काय बोलून त्यांना काय ॲक्चुअली they just need to loot people and they do that. They cheat people. They don't have any integrity. पण सज्जन जे असतात ना, त्यांना ना असं वाटतं, की आपल्याला काहीच सपोर्ट नाहीये. कोणाकडे बघू मी? हा ह्याच्यावर विश्वास ठेवला तर हा असा निघाला. ह्याच्यावर विश्वास ठेवला तर हा माझ्या आयुष्यातनं आता निघून गेलाय. काही नाही काय आपण कारणं बघतो, की सज्जनांना विसावा विसावा कुठे, सपोर्ट कुठे आहे? तर तो आत्माराम, पूर्ण ब्रह्म पंढरपूरचा विठ्ठल किंवा स्वरूप आपलं. पण म्हणजे सज्जनांचा विसावा आहे. मजला परते लोटू नको. प्लीज डोंट फोरसेक मी. कारण सगळ्यांना गरज लागते ना सपोर्टची. देवा हा दास गणू. ही इज टॉकिंग अबाउट. नको परक्याचा आता म्हणून. कारण आपलं कोणी केलं, की आपण कसं त्यांच्या घरात आपण जाऊ शकतो ना. पण जर कोणी आता शेजारचे त्यांच्या घरात आपण जाऊ शकतो नाही, कारण परके असतो. ते म्हटले, "कशाला आले तुम्ही?" त्याला पण आपल्या घरी आपण कसं हक्काने राहतो ना, म्हणून परक्याचा नको म्हणू. महाराज तुम्ही मला म्हणा माझे. मग काय आपल्याला काळजीच मिटली. आणि सरळ-सरळ दासगणू महाराज म्हणतात, "माझ्याकडनं काही पुण्य झालेलं नाहीये आणि हे मला माहिती आहे. आणि म्हणून मी काही तुला माझं तोंड दाखवू नाही शकत. कारण मी इतका सेल्फिश आहे, इतका सेल्फ सेंटर्ड आहे, की मी माझेच विचार करत असतो. खोटं बोलतो, हे करतो, ते करतो. म्हणून मी तुला माझं तोंड नाही दाखवू शकत तुला. पण तू मला दूर नको लोटूस." आणि गोदावरी आहे तीच खराब गोष्टी तिच्या पोटात घेणार ना, तसं तू तुझ्याजवळ घे. अशी विनवणी केली. आणि जर तू केलीस तर तू मला पवित्र करशील असं. ठीक आहे. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्मा राम भिकाजीच्या. हा आत्मा राम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्यांच्या विबुध हो. कायस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्यांनी सांग पूजिले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उटणी नाना प्रकाराची अंगी लाविली साची वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे तेथवा. करवती काठी उमरेडाचा धोतर जोडा नेसविला साचा भाली केशरी गंधाचा भव्य टिळक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेसी 100 रुपये त्यांनी ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येकास ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. आता दुसरी एक गोष्ट सांगतात की एकदा महाराज उमरावतीला गेले
एक आत्माराम भिकाजी आहे त्याच्या घरात. अमरावती मीन्स आय थिंक अमरावती ऑफ टुडे. तर तिकडे गेलेले आणि तो खूप ही वॉज अ व्हेरी वेल नोन रिच पर्सन ऑन अ व्हेरी गुड पोझिशन त्याच्या लाईफमध्ये. तर त्याने आणि पण त्याला संत सहवासाचा इच्छा होती आणि रिस्पेक्ट होता. तर त्याने महाराजांना व्यवस्थित तिथे आदराने आणलं, अंघोळ घातली गरम पाण्याने, वेगवेगळी उटणी लावली, नैवेद्य केला, पूजा धूपारती केली आणि नंतर मग अमरावतीचे लोक यायला लागले. आपण पण असं वाटतं ना, अरे हे आले पाहिजेत आमच्या घरी आले पाहिजेत. हो, हो, हो. असं वाटतं ना, चला तुमचे पाय लागू द्या. आता महाराज माझ्या घरी आले, तेव्हा मला पण असं वाटलं, वाह! इट वाज अमेझिंग. एकदा काय झालं, आमच्या घरी असाच महाराजांचा फोटो आहे मोठा. तर सो आम्ही अमेरिकेला येणार, तर 1 महिना वगैरे राहिला होता आणि तर नविता माझी वाईफ, तिला स्वप्न पडलं, की आपण चाललो आहोत आणि तिला असं रडायला येतंय कारण महाराज आपल्या इकडेच राहणार ठाण्याला. तर तिने मला तिचं ते स्वप्न हे केलं, व्यक्त केलं. तर मी म्हटलं, "अरे!" आणि अ, अ, मी पोथी वगैरे जास्ती वाचन करत होती. काय अशी खूप असं करते वाचन वगैरे असं काही नाहीये. बट ऑफ कोर्स पूर्ण विश्वास आहे. पण तिला ते स्वप्न आलं अँड आय वॉज लाइक ओह! तर मग मी ज्यांनी जे ठाण्यामध्ये जे चित्र आहे महाराजांचं त्यांनाच त्यांचा फोन नंबर मी शोधला थ्रू कॉन्टॅक्ट्स. त्यांना परत फोन केला. ते पुण्याला राहतात. प्रकाश पाटणकर म्हणून. मी त्यांना विचारलं असं-असं महाराजांचा परत एक फोटो जसा आहे घरात तसा तुम्ही काढून देऊ शकता का? ते म्हणाले, की "मी ट्राय करतो." कारण ही चित्र अशी दे कॅनॉट डिसाईड ते होतात. मी म्हटलं, "मी तर 1 महिन्याने जाणार आहे. तर तेव्हा त्याच्या आधी होणार असेल, तर मला खरंच इट वुल्ड बी गुड. पण मी फोर्स नाही करू शकत." ते म्हणाले, "चालेल, मी प्रयत्न करतो." झोपून दिला त्यांच्या अर्ध्यात आणि नंतर जस्ट आम्ही निघणार 27 ऑगस्टला आणि मी 25 ऑगस्टला गेलो त्यांच्याकडे. आणि 25 ऑगस्टला जाऊन महाराजांचा हा फोटो होता. खूप मोठी स्टोरी आहे, तर सांगत नाही. पण तो आणला आणि मग त्याचं पॅकिंग आणि मग लिटरली आणि मी मध्ये सिंगापूरला हॉल घेणार होतो आणि हाऊ ही केम इट इज जस्ट अमेझिंग. इट इज जस्ट अमेझिंग. आणि लिटरली आम्ही इकडे आल्यावर घर बघितलं आणि मग तिथे ही जागा. मग लिटरली हा रूम बघितल्यावर असं मला मनात आलं, की महाराज म्हणाले, "मी इथे राहीन." सो लिटरली ते डिरेक्शन हे ते आय मीन सांगायचं, की जर मला हे छायाचित्र म्हणतच नाही मी, महाराजच म्हणतो. पण जेव्हा महाराज साक्षात देहरूपात असतील, त्या लोकांना असं वाटणं स्वाभाविक असेल असं आय डोंट डाउट. सगळ्यांना असं वाटत असेल कारण सो स्वीट. सो ही इज लाइक अ पार्ट ऑफ आवर फॅमिली, राइट? तर महाराजांना सगळ्यांना काय वाटत होतं? प्रत्येकास ऐसे वाटावे, समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे, पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुत झाली, परी थोकड्याची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली. पुण्य पाहिजे बलवत्तर, ते ज्यांच्या पाशी होते, समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे कळते, अंतर्ज्ञाने करून. महाराज काही जणांच्या घरी गेले कारण महाराजांना कळतं कोणाचं प्रांजळ इच्छा आहे, कोणाचं मनात काय आहे. त्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे महाराजांनी तिथे त्यांना फळ दिलं. श्री गणेश
गणेश श्री कृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचा पडती की दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी तेही झाली याच परी समर्थाची पूजा हो. तिकडे गणेश खापर्डे होते, उमरावतीचे गृहस्थ होते. तर त्यांनी आणि खूप पैसा वगैरे होता, त्यांना इंट्रोड्यूस केलं ह्या दादासाहेबांनी. आणि ते कोण होते? ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी होते. आपण प्रत्येक जण एक कुठल्या तरी वेदाला कनेक्टेड असतो. मी जेव्हा कांचीला गेलो होतो शंकराचार्यांना भेटायला, तेव्हा त्यांनी माझ्या गोत्रावरून सांगितलं, गोत्र आणि माझ्या कुळावरून सांगितलं की मी कृष्ण यजुर्वेदी आहे. सो आपल्याला ते ट्रेडिशन आपलं ते तुटलेलं असतं, कारण आपलं ते नॉलेज हे झालेलं असतं. पण पूर्वी पद्धत होती, आपण नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, कुळ सांगायचं, आपण कुठल्या शाखेतले आहोत ते सांगायचं. दिस वॉज द इंट्रोडक्शन. जर तुम्ही ट्रेडिशनल शंकराचार्यांच्या मठात गेलात, मी राहिलो होतो कांचीला, तर बेसिकली तिकडे, कारण माझं ट्रेडिशन इज फ्रॉम शृंगेरी, कारण वी आर ट्रेन्ड इन दॅट ट्रेडिशन. सो कांची मध्ये मी बघितलं शंकराचार्यांशी जेव्हा ट्रेडिशनल लोक इंट्रोड्यूस करतात, तेव्हा ते इंट्रोड्यूस असं करतात, नाव, कुळ, गोत्र, कुठली शाखा. So that gives them a complete identification of what is their education. So हे असे शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश अप्पा म्हणून होता लिंगायत वाणी चंद्रबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला तसेही करून घराला पहा विनंती करून. तिकडे एक परम भाविक होता, चंद्राबाई ते एक बाई होती, आणि गणेश अप्पा हे असे कपल होतं, गणेश अप्पा आणि चंद्राबाई. ती म्हणायची आपण पण नेऊया ना गजानन महाराजांना घरी, प्लीज प्लीज प्लीज. तर ती काय म्हणाली, आपले निष्पाप असल्या मन त्यांचे आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेश अप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी श्रमण पडले हे आणमनी उगा हट्ट धरू नको. एखादा फिल्म स्टार किंवा एखादा मिनिस्टर आपल्याला ते घरी येतील का, मोदी येतील का आपल्या घरी, कसे येतील असं, कारण ही इज अ हाय सेलिब्रिटी फॉर एक्झाम्पल. तर तो म्हणतो खापर्ड्या जो वकील होता, व्हेरी रिच पर्सन, ही टूक सो मच. काय तू येस का, डोंट जस्ट बी फुलिश. तू म्हणते नाही नाही, भाव असतो त्यांच्याकडे देव येतो. वी आर व्हेरी प्युअर इंटेन्शन पीपल. तो म्हणाला, गणेश अप्पा बोला हे असं नाही, खूप वशिला लागतो, तुला काय माहितीये, कळतं का तुला, गप्प बस जरा, असं ही माइट हॅव सेड दॅट. सो एनिवेज, तुझ्या तर काय झालं, असं त्यांच्या दोघांमध्ये बोलणं चालू होतं.
पहा खापर्ड्या लागून हा साधू न्यावया, सदनी श्रम पडले ते आणमनी उगाहट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा, हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता, सदनी साधू येतील. तिला इंट्युएशन आलं होतं की महाराज आपल्या घरी येणार. शी वाज लाईक, yeah, you're saying logically it's true, but I don't really agree with you. I think I have an intuition is going to come to us. That's what she said. तुम्ही करी हा, तुम्ही करा हो त्यांना नुसती, सदनी येण्यास विनंती, गरीबावर असते प्रीती, संतांची ती विशेष. परी अप्पा बोलला छाती, परी अप्पा बोले ना छाती त्याची, त्याची होईना, बोलावयासी निज सदना, श्री गजानन साधू ते. त्याला पण अप्पा वॉज नॉट हॅव्हिंग दॅट करेज टू स्पीक. हे खूप महत्वाचं आता ऐका. महाराज बदले अखेर, गणेश अप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर, तेवढे सांग मला, तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे, भीडन धरिता कवणाची. दिस इज अ शिकवण महाराजांची. जे मनात असेल ते स्पष्ट बोलायचं, जेव्हा आपलं इंटेन्शन प्युअर असतं, जे आपल्या मनात काही वाईट इच्छा नसतात, बोलायचं. काय ऍट द मोस्ट नाही म्हणतील, ऍट द मोस्ट पीपल विल लाफ. महाराजांनी त्याचा हात धरला, बोले किती दूर आहे रे तुझं घर, चल तुझ्या घरी येतो, थोड्या वेळ बसतो. अरे जे मनात असेल ते घाबरायचं नाही, बोलायचं. कॉन्फिडन्स, तुझ्या सदनी वाटते यावे, काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे, भीडन धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता, गणेश अप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता, तो न शब्द बोलावे, समर्थासने येऊन सदनी, पूजा केली उभयतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी, अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित, झाला उमरावतीत, त्या प्रत्येक पूजे प्रत एक गृहस्थ हजर असे. तो अशा खूप पूजा महाराजांच्या अमरावतीत झाल्या. तो आत्माराम भिकाजी, नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहरीचा, तार मास्तर असे की. एक ग्रहस्थ तिकडे हजर होता. तो आत्माराम भिकाजीचा नात्यात भाचा होता. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता भला आला, भेटणा आपल्या मामाला, बाळा भाऊ नाम ज्याचे, त्या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान. तो बाळा भाऊ होता त्याचं नाव. तो आला होता मामाकडे त्याच्या, आणि तो बघितलं त्यांनी महाराजांना, वेड लागलं त्याला, ध्यान लागलं महाराज. म्हणे ऐशा साधूचे चरण, सोडून जाऊ नये, प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोऊ चित्त, केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला, काही असो आजपासून मी न सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कोण जावे, म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला, होता बुध राहिला दुसरे न काही कारण. त्याला कळलं
की देर इज नो पॉइंट इन जस्ट लिव्हिंग इन दिस वर्ल्ड इन मंडेन लाईफ. धिस इज द रिअल गोल. खऱ्या साधूंचं चरण मिळालंय. आता त्यांच्या जर सेवेत राहिलं तर मला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल, मी मुक्त होईल. मला काय या संसारात नाही तर काय अर्थ नाहीये, म्हणून कशाला मी जायला पाहिजे परत, मी इथेच थांबणार, असा त्याने मनात निर्णय घेतला. म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला, होता बुध हो हा राहिला. दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी, शेगावी आले परतोनी. मळ्यासी न जाता जाणी, आले मंदिरी मोठ्याच्या. एनिवेज दुसरे काही दिवसांनी महाराज परत आले शेगावला. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती, ओस गजानन पुण्य पुरुष. येऊन बसले ते ठाया, बातमी महाराजा आल्याची. कृष्णा पाटील कळली साची, जागा मळ्याची सोडली हे समजले. महाराज आले परत आणि नंतर मग ते त्या मळ्याच्या पूर्वेला एक जागा होती ओपन, तिथे जाऊन महाराज राहायला लागले. कृष्णाजी पाटलांकडे राहायचे ना आधी महाराज, त्यांच्या मळ्यामध्ये त्यांना पत्रे टाकून दिले होते तिकडे. पण मग कृष्णाजी पाटला, वाय इज ही स्टेइंग नाउ नॉट विथ मी? सो he basically understood Maharaj is around, so he went and he said, त्या ओस जागेवरी सत्य महाराज करून दंडवत, अधोवदन बैसला. डोळ्यातून कृष्णाजी पाटील, डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकिविले भिजवोनी, तो आश्रिने छातीचे. तै महाराज बदले पाटलाला, ऐसा कारे रडशी भला. शोक कोणता तुला झाला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याचा अवेर, का हो आज केलात हा. So he became sad की महाराज आता माझ्या मळ्यात राहायचे ना, आता सोडून दुसरीकडे राहतात. So he felt very sad. ऐसा अक्षम्य कोणता, अपराध झाला सांग आता. माझ्याकडून ज्ञानवंता, मी करू आपुला असे. हे देशमुखाच्या बाजूची, जागा आहे बघासाची. एक मळ्याच्या मालकीची, ऐसे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चलत्या राहत्या घरी. तो खाली करीतो सत्वरी, तुमच्यासाठी दयाळा. तुम्हाला मळ्यात नसेल राहायचं तर घरी चला, पण असं नका करू. का की तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन, हे कळले वर्तमान. अवघ्या पाटील मंडळी ते, तुमच्याशिवाय मला अजून काहीही ह्याच्यापेक्षा लवेबल नाही. This is the intensity with which one needs to love. Otherwise, it is just another thing in your life. कारण जर असं प्रेम नसेल तर ते प्रेम नसतं, ऍक्च्युली ते ऑप्शनल असतं. म्हणून एक एक शब्द पोथीतला इज वर्थ deliberating inside your mind, thinking within. कारण आपल्याला कसं वाटतं, महाराज पण आहेत, पण हे पण आहे, पण ते पण आहे, सगळंच. There is no one pointedness. There is no complete
अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट यू हॅव. आपल्याला कसं वाटतं महाराज आहेत आणि मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. अरे फक्त महाराज असतील तर सगळं मिळतं. व्हेरी, व्हेरी सिंपल. सगळं मिळतं म्हणजे सगळं मिळण्याची इच्छाच राहत नाही. इट इज दॅट ब्युटिफुल. आणि जेव्हा अशी दुसरं मिळण्याची इच्छा नसते, फक्त महाराज मिळण्याची इच्छा असते, तर दुसरं तर सगळं येतं. नारायण असेल तर लक्ष्मी येतेच. यू डोंट हॅव टू वरी. आता आपण कोणावर प्रेम करत असू आणि आपण जर त्यांना म्हटलं की तुम्ही मला हे द्या, ते द्या आणि मी तुमच्यावर पण प्रेम करतो, पण तुम्ही मला हे द्या ना प्लीज तुम्ही. आणि कधी-कधी काय होतं त्यांनी दिलंय आपल्याला, की आपण विसरतो कधी-कधी. मग प्रॉब्लेम आला की परत नाही, नाही, नाही मला खरंच तुमच्यावर प्रेम आहे. विल वी लव्ह दॅट पर्सन बॅक? प्रॉबॅबली नॉट. कारण आपल्याला कळतं की आपण फक्त कामापुरतं त्यांना कळतं की आपण फक्त कामापुरतेच. तरी पण महाराज तरी पण आपल्याला प्रेम करतात. कारण सगळ्यात जास्ती आपण कशावर प्रेम करतो सांगू का? आपण आपल्यावर प्रेम करतो. बाकी सगळे सेकंडरी आहेत. दॅट इज अ फॅक्ट. सो ते प्रेम असं पाहिजे. कृष्णाजी पाटील कसं म्हणतात, "नाही, नाही, नाही, तुम्ही प्लीज मळा सोडून जाऊ नका. घरी राहावं तर. मी आय विल एम्प्टी द हाउस फॉर यू. तुम्ही घरी राहा कारण तुमच्याशिवाय काहीही इम्पॉर्टंट नाहीये." आपल्या चॉईसेस शो व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर अस. व्हेरी सिंपल. तुमचं चॉईस डिसाइड्स तुम्ही काय लाईफ जगणार आहात. आणि चॉईस कसा करावा ह्याच्यासाठी ज्ञान लागतं. आणि ज्ञान चांगलं मिळण्यासाठी चांगला गाईडन्स लागतो. आणि चांगला गाईडन्स मिळण्यासाठी चांगला टीचर लागतो. तर चांगला गुरु नसेल तर मग सगळंच वेस्ट आहे. विदाउट टीचर यू कॅनॉट रिअली अचीव. Teacher doesn't have to be a person. Teacher has to be that spirit that's guiding you, whoever that is. Male, female, doesn't matter. But त्याला इम्पॉर्टन्स कळतो ना, त्याला मिळतं. त्याला प्राप्त होतं. हं. तर हे बाकीच्या पाटील मंडळींना कळलं, की महाराज मळा सोडून दुसरीकडे गेलेत. म्हणून आता ते अवघ्या पाटील मंडळी ते ऐसे तेथे धावून आले. महाराज विनवू लागले. निज सदना या भले. हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी. मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. हे तुम्ही तुमच्या डोक्यात, हृदयात ते हवं तिथे मार्क करून घ्या. जर तुमच्या आयुष्यात महाराज असतील तर जे काही होतं ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. त्याच्यात काही दुमत नाही. देयर इज नो डाउट अबाउट इट. आपल्याला वाटेल की हे मला हवं तसं नाहीये, पण आपले पूर्वकर्म आपण बघितलेली नाहीयेत. किती जणांना त्रास दिलाय, किती जणांना लाथा मारल्यात, किती जणांना चीट केलंय, किती जणांना सेल्फिश गोल्ससाठी त्रास दिलाय. ह्याचा आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये. पण त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतातच. ह्या जन्मी जे आहे ते पूर्वी जन्मी केलेली पापं ती भोगावी लागणारच. आता आपण संध्या का करतो? काही कर्म जी असतात ती आपल्याला न जाणता आपण करतो. पण त्याचं रेपरकशन न जाणता आपण कोणाला एक बॉल मारला जोरात फेकून, तर त्याला लागणार ना. नाही रे, पण माझं इंटेन्शन नव्हतं. पण लॉ डज इट्स वर्क.
त्यामुळे जर आपण चालताना कोणाला दुखवलंय, तर त्याचं आपल्याला रेपरकशन मिळतं. आपल्याकडनं काही चुकाच होऊ नयेत, असं आपण विनंती करू शकतो. पण हा जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत कर्म होणार आणि कर्म आहेत तोपर्यंत कर्मफळ मिळणार. म्हणून आपल्याला जे आता सध्या जे आहे, आपले शरीर, आपल्याला जे प्रारब्ध आहे, ते आपण चुकवू नाही शकत. पण त्या प्रारब्धाला आपण कसं रिस्पॉन्ड करू शकतो, ह्याची आपल्याला जर इच्छा मिळाली, ह्याची जर आपल्याला डिरेक्शन मिळालं, तर आपलं पुढे पार होतो आपण भवसागर. तर महाराज तर ते पाटील बंधूंना कळलं होतं. ते म्हणाले, की महाराज म्हणाले, की "हे बघ मी आता इथे आलोय ना, ते तुमच्या चांगल्यासाठीच आलोय." हं. "ते पुढे येईल कळोन, आता न करा भाषण, वाद दोघांचा निर्मूलन करील हे विसरू नका." कारण तो काय म्हणाला, पाटील बंधू, कृष्णाजी पाटील, तुम्ही इकडे का राहताय? हे तर देशमुखाची जागा आहे." आणि देशमुख आणि पाटीलमध्ये इश्यूज होते. महाराज म्हणाले, "मी इथे बसलोय, काहीतरी कारण आहे त्याला, तुम्हाला पुढे कळेल, पण ते तुमच्या चांगल्यासाठी आहे आणि दोघांचे वाद ना रिझॉल्व्ह होणार आहेत." जितके जितके जगी जमेदार, तितके ते करीती विचार, मागचा पुढचा साचार, हे उणे त्यांच्या ठाई. ओ सॉरी. जितके जगी जमेदार, तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार, हेच उणे त्याच्या ठाई. जा बंकटलालासी, पाहुणा आण वेगेसी, मी सोडितो तद्गृहेसी, तो नाही रागावला. जा. काय आहे ना, ज्यांच्याकडे खूप जागा आहे ना, ते जास्ती विचार नाही करत पुढचा मागचा. दॅट इज देअर प्रॉब्लेम. कारण खूप जागा आहे. दे आर नॉट थिंकिंग अबाउट फ्युचर टू मच. दॅट इज देअर प्रॉब्लेम. एनिवेज, जा तू बंकटलालाला बोलव. बंकटलालाचं घर सोडलं मी, तर तो नाही रागावला. आण त्याला बोलून. ते काही त्यांसी विचार, माझी कृपा तुझ्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. सच अन अमेझिंग स्टेटमेंट. असं जर स्टेटमेंट मिळालं काय फरक पडतोय? महाराज म्हणाले, "बघ माझी कृपा आहे तुमच्यावर आणि ती काहीही कारणास्तव ढळणार नाही." आय मीन दिस इज द मोस्ट अमेझिंग ब्लेसिंग. तुमच्या कुळावर माझी कृपा आहे आणि ती काहीही कारणास्तव ढळणार नाही. 100 वर्ष झाली आज. 2010 ला. आता 2011 ला 21 ला 111 वर्ष झालेत. अजूनही पाटील त्यांचे जे ट्रेडिशन आहे अजूनही चालू आहे. महाराजांची कृपा आहे त्यांच्यावर. प्रत्येक गुरुवारी पालखीला पाटील असतात तिथे. अँड हाऊ अमेझिंग इट हॅज बीन रन. कृपा आहे. यू नो. बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात, तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले, तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखाराम ओसालकर आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा, घेता येईल सहजची. सखाराल आसलकर कोणतरी होता, त्याच्या जागावर महाराज बसले. म्हणाले मी इथे राहणार. म्हटलं हे बघा, आपण सगळे त्यांची बाळं आहोत. हं. त्यांनी जर जागा दिली, मोस्टली तो देईल. जर त्याने जागा दिली, तर बाकीचं सगळं आपण करू. म्हणजे सगळ्यांना आपल्याला भाग घेता येईल त्याच्यात. हं. सखाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात जागा भागा, घेता येईल सहजची. समेट अवघ्यांच समेट अवघ्यांचा होनी, मठ बांधला त्या ठिकाणी.
परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर बाळा भाऊ पीतांबर, उमरावतीचे गणेश अप्पा, रामचंद्र गुरवयाच परी. राहत होता वरचेवरी हेच पाच पांडव श्रीहरी. गजानन शोभू लागले. सी, जर महाराज कृष्णाजी पाटलांच्याच मळ्यात राहिले असते तर कुठेतरी पुढे कदाचित पाटील मंडळींनी जरा त्यांचाच अधिकार गाजवला असता. महाराज वेगळ्याच माणसाच्या जागी, देशमुखाच्या जागी बसले. त्यांच्याकडे देशमुखाची पदवी होती आणि पाटील आणि देशमुखांमध्ये दुफळी होती, त्याच्यामुळे ते बंद झालं. आणि इट वॉज ऑन अ प्रॉपर्टी दॅट वॉज कॉन्ट्रीब्युटेड, डोनेटेड, आणि मग बाकीच्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून तिथे मठ बांधला. सो इट बिकेम, महाराज बिकेम ऑफ एव्हरीवन. म्हणजे तिथे politically, practically also he cleared things. This is the favorite thing of my guru. He is very practical. He gives practical solutions. He's amazing. He's very, very much aware of what happens in practical world, and he is very clear about it. So he has made this provision. तिथे आता मठ बांधलाय, so त्यांनीच केलं आधी सगळं. हे गोंधळ नको नंतर, असे आपले महाराज आहेत. तर तिकडे आता हे पाच पांडव महाराजांचे सतत असायचे. बरं, कोण आहेत ते? भास्कर बाळा भाऊ पीतांबर, उमरावतीचा गणेश अप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी. राहत होता बरोबरी. हे सगळे महाराजांबरोबर तिथे त्या मठ बांधला आणि तिथे राहायला लागले. सी हाऊ ब्युटिफुल इट हॅज बीन डिस्क्राइब. तुम्हाला माहिती आहे सगळं, सगळं महाराजांच्या डिरेक्शननी होतं. इट वॉज नॉट बिकॉज ऑफ पाटील और दिस ऑर दॅट. मठामध्ये कसं राहायचं हे पण महाराजांनी इन्स्ट्रक्शन दिले. ते डोळे बंद करा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 अचिंत्य जगता प्रती जीन कोणाकडे, असो खलहि केवडा तव कृपे सुमार्गी बळे. उणे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. श्री सतदा मुझा वरद हस्त ठेवाजणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय.
Slowly open your eyes. Hari Om.